सर्वप्रथम मी व्यक्तिशः माझ्या वतीने आमचे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय देवेंद्रजीच्या वतीने आणि व्यासपीठावरती सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व आपण लोकशाहीतल्या राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आप्पांना विनम्र अभिवादन करतो। कृष्णा कोयनेचा संगम कराड येथे होतो आणि त्याच धर्तीवर आज आमचे मित्र अतुल बाबांनी आज कृषी आणि उद्योगाचा संगम घडवून आणला, त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो। आणि आजच्या ह्या आपणच्या जनशताब्दी वर्षाच्या निमित्ताने घेतलेल्या ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे आदरणीय देवेंद्रजी, आमदार शिवेंद्रराजे, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार आनंदराव नाना, माजी आमदार नरेंद्र पाटील, आदरणीय सुरेश बाबा, अतुल बाबा, विनायक बाबा, बाबांची संख्या मोठी दिसते, विक्रम जी पावसकर, माझे मित्र आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा, ज्ञानेश्वर खिलारे, आदरणीय मदन दादा मोहिते, विक्रम बाबा पाटणकर, चित्रलेखा ताईसाहेब, त्याचबरोबर मनोज दादा, रामकृष्ण वेताळ, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाबू कवळेकर, राजेंद्र यादव, सम्राट माडिक, जगदीश दादा जगताप आणि उपस्थित सर्व या ठिकाणी सर्व मान्यवर, माफ करा कोणाचं नाव राहिलं असेल तर, जेवढे ज्यांची नावं घेतले जेवढे सगळे महत्त्वाचे आहेत तसे इतर व आपण सर्व तेवढंच, आपण सर्वजण माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, आपणसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहात। या ठिकाणी आपण जर बारकाईने पाहिलं, हे फार वेळ घेणार नाही कारण की देवेंद्रजींचं आपल्याला मनोगत ऐकण्यासाठी आपण आतुर आहात, पण अनेक वर्षापासून जर विचार केला आपण तर ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हा ज्या पक्षांचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता किंवा जे म्हणायचे की हा आमचा संपूर्ण बालेकिल्ला आहे, आणि या ठिकाणी आम्ही दगडाला शेंदूर जरी फासलं तरी निवडून लोकांना पर्याय नाही, ते निवडून देणारच। हे बोलत असताना मग कधी कधी त्यावेळेस मला असं वाटायचं की एवढा अहंकार कशामुळे ह्या लोकांच्या मनात। ठीक आहे, लोकांनी आज जवळपास 2-3 तप भरभरून मतं दिले, पण खास करून हा जो दुर्गम भाग असेल, कृष्णाकाठचा जर भाग सोडला तर बाकी जयकुमार गोरेंचा असेल किंवा खंडाळा, संपूर्ण हा इतर जो भाग आहे तो दुष्काळी परिसर आहे, त्या सगळ्यांना वरदान जर कोणी दिलं असेल तर त्या काळामध्ये मुंडेसाहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होती त्यावेळेस देवेंद्रजी असतील, मी असेन, असे अनेक जे त्यावेळेसचे जे पदाधिकारी होते, ह्या सर्वांनी ही संकल्पना मांडली आणि आज त्यामुळं संपूर्ण आपल्याला सर्व भाग आपल्याला हिरवंगार आपल्याला पाहायला मिळतो। भारत आपला हा देश हा कृषीप्रधान देश आहे, आपली ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे। या ठिकाणी जोपर्यंत शेतकरी प्रगत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशाची कधी प्रगती होणार नाही, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। आणि तोच विचार मनात ठेवून त्यानंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात देवेंद्रजींनी मोठ्या प्रमाणावरती ह्या संपूर्ण आज त्यांच्याकडं सिंचन खातं आहेच, पण ह्या अगोदर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणाची त्यासाठी हजारो करोड रुपये त्यांनी दिले आणि त्यामुळं एक प्रकारचा दिलासा मिळाला। बारकाईने जर आपण विचार केला तर 70% जे संपूर्ण देशातले लोक आहेत
हे सर्व जास्त करून शेतीवरती त्यांचं जीवनमान अवलंबून असतं आणि उरलेले जे 30% आहेत, हे 30% जे लोक आहेत हे त्यांची डिपेंडन्सी म्हणजे ते शेतीवर आधारित असतात किंवा ते शेतीवर अवलंबून असतात. कारण जोपर्यंत शेतकरी हा सधन होत नाही, त्याला जोपर्यंत त्याची आर्थिकदृष्ट्या त्याची वाढ होत नाही, त्याच्या उन्नती होत नाही, तोपर्यंत कुठलेही जे उद्योजक असतील त्या संपूर्ण उद्योजकांनी कुठलेही जे काय प्रोडक्ट किंवा जे काय बनवतील ह्याला गिराईक शोधणार तरी कुठं. आणि त्यामुळं शेतकरी सधन झाला की शेतीशी निगडीत जे काय इंडस्ट्रीज असतील त्यांचं साहित्य शेतकरी विकत तर घेईलच, पण किरकोळ गोष्टी असतात, समजा गाडी असेल किंवा घड्याळ असेल किंवा जे काय असेल ते शेतकरी हा म्हणजे हे जरी उत्पादन करता असले तरी सगळ्यात मोठं गिराईक म्हणजे शेतकरी वर्ग आहे. आणि त्यामुळं एकामेकाला पूरक असं हा संपूर्ण ज्याला आपण इंटरडिपेंडन्सी म्हणतो हा त्यातला भाग आहे. आणि या अगोदरसुद्धा अनेकदा आम्ही म्हणजे मोदीजींकडं देखील आम्ही त्याची मांडणी केली, ज्यांच्या मार्गदर्शनाने अनेक वर्षापासून डॉक्टर मुदाजी मुळकांच्या सल्ल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाने काही काम करत असताना इरमा जी योजना इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर ही लागू करण्यात यावी असं मोदीजींनी तत्वतः आम्हाला तसं होकार दिला आहे. आणि त्या पद्धतीने त्याच धर्तीवरती मोदीजींनी आजपर्यंत जे काय मोठ्या प्रमाणावरती सिंचनाच्या बाबतीत जे निर्णय घेतले ते खऱ्या अर्थाने वाखाणण्यासारखे. आणि त्याचं संपूर्ण आपल्या राज्यात वेगवेगळ्या राज्यात तिथल्या जे काय पदाधिकाऱ्यांनी केल्या ते अंमलात आणले आणि त्यांची वचनपूर्ती केली. पण ह्या ठिकाणी आवर्जून देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांचे सर्व सहकारी मनात म्हणजे त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सगळे सहकारी मग सगळ्या आता महायुतीचे जेवढे पदाधिकारी असतील ते सुद्धा त्या पद्धतीने त्याचं पालन करत आहेत. येताना मगाशी बैलगाडीत बसल्यानंतर देवेंद्रजींनी जो कासरा पकडला मी त्यांना एकच सांगितलं, हा बैलगाडीचा कासरा आहे, इथून सुरुवात आहे, भविष्य काळात तुम्हाला ह्या राज्याचा कासरा हाती घ्यायला लागणार आहे. ही अशी सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. आणि निश्चितपणे जर आपण वोटिंगचा शेअर पाहिला तर आज शिंदेसाहेबांचा पक्ष असेल, अजितदादांचा असेल, भारतीय जनता पक्ष असेल आणि इतर जे जवळपास 14-15 जे मित्र पक्ष आहेत हे सर्व जर एकत्रित केलं आहे तर मला वाटते 45 नाही, उमेदवार कोणी जरी असला तर 48चे 48 खासदार हे महायुतीचे निवडून येणारच आणि खंबीरपणे मोदीजींच्या पाठीशी उभे राहतील. अनेकदा मी सांगत असतो किंवा लहानपणापासून मी बऱ्याचशा म्हणजे फार जवळनं एवढ्या जवळनं की म्हणजे पहिल्यापासून इंदिराजी असतील, चंद्रशेखरजी असतील, सगळे जेवढे नरसिंहरावजी असतील हे सगळे ते त्यांच्या ठिकाणी महान होते, चांगले होते आणि मोठ्या पदावरती आणि त्यांची बुद्धिमान तर होतेच, पण खऱ्या अर्थाने त्यावेळेस ज्या घोषणा झाल्या त्या फक्त घोषणाच झाल्या. पण हे सर्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शेतीच्या संदर्भात किंवा इतर महिलांच्या संदर्भातलं धोरण असेल किंवा जे वंचित समाज असेल त्यांच्याबद्दलचं जे धोरण असेल किंवा जे म्हणजे दुर्लक्षित जे असतील त्या समाजाबद्दल असेल, हे जर संपूर्ण बारकाईने आपण जर पाहिलं तर जर अंमलात आणण्याचं आणि आचरणात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं. ह्या ठिकाणी आवर्जून ह्या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण देवेंद्रजी आपण ह्या ठिकाणी आलात. मगाशी अतुल बाबांनी ह्या स्टेडियमच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या संदर्भात सूचना केल्या, तर मी असं म्हणेन की लवकरात लवकर त्यांची ही सूचना अंमलात यावी आणि पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्याचं कॅप्टन म्हणून त्या टीमचं कॅप्टन म्हणून आपण या ठिकाणी यावं आणि इथं तुमच्या आदेशाखाली ती मॅच व्हावी. आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळी आहोत, फक्त एवढंच आहे की तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या, रिझर्वमध्ये ठेवू नका. म्हणजे ते मी तुम्हाला सांगतो कोणाला रिझर्वमध्ये ठेवायचं आणि कोणाला घ्यायचं. आता सगळे माझ्याकडे असे बारकाने बघतात आहे
पण मला माहीत आहे की हे बोललो जरी असलो तरी हे सगळे तज्ज्ञ आहेत, हे मला रिझमही ठेवतील आणि ह्यांना पहिलं टीममध्ये घ्या एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात आपलं आगमन झालं. यानंतर आपला दुसरा जो कार्यक्रम आहे जयकुमार गोरेंच्या त्या भागात आणि रणजितसिंह मोहिते नाईक निंबाळकरांच्या संपूर्ण मतदारसंघात तिथं आपल्याला जायचं. त्यामुळं अधिक आपला जास्त वेळ न घेता एवढंच सांगेन की सातारा जिल्हा हा एका काळी ज्यांचा बालेकिल्ला होता किंवा संपूर्ण आज तसं परिस्थिती राहिलेली नाही. हा बालेकिल्ला हा सर्व संपूर्ण लोक हे जरी आपले 2 डोळे असले तर ह्या संपूर्ण जनतेचे अनेक जे संपूर्ण नजर आहेत हे सगळे कोण काम करते, कोण कार्यरतपणे संपूर्ण कार्य करत असतं याच्याकडं बारकाईचं लक्ष आणि निश्चितपणे आपल्या सर्वांच्या पाठीशी आणि खास करून संपूर्ण महाविकास आघाडीला आशीर्वाद नक्की देणार एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अतुल बाबा सुरेश बाबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जे नियोजन केलं अत्यंत चांगला असं देखणं असा कार्यक्रम आणि त्यात संपूर्ण इंटरनॅशनल लेवलचे पण लोकांचा त्याच्यात सहभाग झाला. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपल्या ह्या निमंत्रणामुळं आपल्या सगळ्यांचा सहवास लाभला त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.